माझ्या भारतीय बंधू भगिनीनो आणि विश्व नागरिक बंधू भगिनीनो, मी आपल्यापुढं भक्तिविजय ग्रंथातील 9व्या अध्यायात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची कथा आपल्यापुढं सादर करणार आहे. संत ज्ञानेश्वर एक महान विभूती आहे. अल्पकाळात त्यांनी जगापुढं एक आपला आदर्श भक्तीचा ठेवलेला आहे. ज्ञानेश्वरांनीच या भक्ती संप्रदाय निर्माण केलेला आहे. त्या भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायही त्यांनी निर्माण केला आणि त्या वारकरी संप्रदायाची चौकटच होती जातीभेदाची, ती मोडून काढण्याचा प्रयत्न करून समता आणण्याचा प्रयत्न केला आणि हे विश्वची माझी घर हा संदेश त्यातून जगाला मिळाला. अगदी याच ज्ञानेश्वरांनी दुसरी बाजू नाथपंथाचीही घेतली आणि नाथ संप्रदाय यांनीच निर्माण केला आणि त्याच्यातून अगदी मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथ आणि अन्य गहिनीनाथ आणि इतर काही संत निर्माण झाले. संत चरित्राचा एक ग्रंथ वाचण्यात आला. त्या ग्रंथाचं नाव आहे भक्तिविजय आणि तो ग्रंथ ज्याने लिहिला त्या लेखकाचं नाव आहे मैपती. त्यात 9वा अध्याय ज्ञानेश्वरांचा त्यांनी दिला होता. मी फार वर्षापूर्वी ग्रंथ पारायण जेव्हा होत होती तेव्हा वाचलेला होता. त्यामुळे त्यातले काही मी तो मंदिरात आलेलो आहे स्वामी समर्थपुरी या ठिकाणी आणि त्या मंदिरात काही मला भक्तमंडळी त्यांची भेटलेली आहे आणि ज्ञानेश्वरांच्याबद्दल काहीतरी कथा सांगा म्हटली म्हणून मी कथा त्यांच्या माझ्या काही डोक्यातील त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐकून घ्या की आपेगावामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी हा ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. तिथून जवळच पैठणी गाव आहे आणि तिथून आळंदी गाव आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांचे आईबाप त्यांच्या घराण्यामध्ये 40 पिढ्यामध्ये पांडुरंगाची भक्ती होती आणि पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घरात असल्यामुळं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झाल्यानंतर विठ्ठलपंतांच्यात विरक्त अवस्था प्राप्त झाली आणि लग्नानंतर त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं आणि संन्यास त्यांनी घेतला आणि गुरुकडे गेले आणि गुरुच्या सानिध्यात राहिले आणि त्याच गुरुनी त्यांना त्यांच्या घरी भ्रमण करत असताना भारतातलं ते गुरुआश्रमात असताना त्यांच्याच घरी आळंदीत त्यांनी पाय ठेवला आणि त्यांच्या रुक्मिणीनं त्यांना भिक्षा वाटली. त्यांच्या गुरुना रामानंद नाव असेल त्यांचं आणि रामानंद महाराज म्हणाले पुत्र भाऊ अष्टपुत्र सौभाग्य होते. त्यावेळेला रुक्मिणी म्हणाली माझे पतीच घर सोडून गेलेले आहेत आणि मला आता कशी मुलं होती. मग ते आश्रमात परत गेले आणि अर्धा दिवसापूर्वीच विरक्त असणारा विठ्ठलपंत हा लग्न करून इकडं माझ्या आश्रमात आला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि गुरुची आज्ञा शिष्य मोडत नसत. त्यांना सांगितलं तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या घरी जाऊन संसारात तू रम. त्याप्रमाणे ते पुन्हा इकडला पैठणला आपेगावला आले, आळंदीत आले आणि संसारात रमले आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा संसार चालू असतानाच त्यांना निवृत्ती हा एक मुलगा पहिला झाला, दुसरा ज्ञानदेव हा मुलगा झाला, तिसरा सोपान हा मुलगा झाला आणि चौथी मुक्ताई ही मुलगी झाली. अशी 4 अपत्य यांच्या पोटी जन्माला आली. ही 4 अपत्य त्यांनी संन्यास घेऊन पुन्हा गुरुच्या आज्ञेनं संसारात येऊन झाल्यामुळं समाजानं त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आणि त्यांच्या त्या 4 अपत्याला म्हणजेच निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांना सगळी समाजातली त्यांच्या समवयस्क मुलं संन्याशाची पोरं अशी हिरवायला लागली, चिडवायला लागली. त्यामुळं त्या मुलांच्या बालमनावर अत्यंत अशा प्रकारच्या वेदना तयार झाल्या आणि ती मुलं आपल्या आईवडिलांना घरी येऊन म्हणाली की आम्ही खेळायला गेलो की मुलं आम्हाला अशी म्हणतात तुम्ही संन्यासाची पोरं आहे, चला आमच्यात खेळात यायचं नाही. मग हा आमच्यावर असा बहिष्कार ते का टाकतात? त्याचं उत्तर काय तर मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना ह्या मुलांचा ऐकलेला शब्द संन्यासाची पोरं याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी जी चिडवणारी मुलं होती त्यांच्या आईबाप आणि समाजापुढे गेली आणि त्यांनी म्हटले बाबा
अशा प्रकारच्या आमच्या मुलांना तुम्ही चिडवणे बरोबर नाही. आम्ही संसार करून मुलं जन्माला घातली, संसार करणं का दोष आहे का? तुम्ही जसा संसार केला तसाही आम्ही केला. ते लोक म्हटले तू संन्यास संसारात लग्न करून तू संन्यास घेतलास, म्हणून आम्ही संन्यास घेतलेल्या मुलाला संन्यास जो घेतो त्याला मुलं कशी होतात? मुलं होणारच नाही, म्हणून आम्ही त्याला संन्यासाची करून लोक चिडवतात. मग आता आम्ही काय करायचं? ही आमचीच मुलं आहेत. तुम्हाला देहांत प्रायचित घ्यावं लागेल असं त्या समाजपुरुष त्या लोकांनी त्या काळातल्या त्यांना सांगितलं. आणि देहांत प्रायचित घेतो मग तरी माझ्या मुलाला सुखाने जगा जगू द्याल का? हो म्हटले. आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्माई यांनी देहांत प्रायचित घेतला आणि आपला देहत्याग केला. आईवडिलांच्या देहत्यागाने ही मुलं लहान एकमेकाची थोडी वाढत असताना ह्या समाजाचा आणि जगाचा त्यांना वीट आला आणि ज्ञानेश्वर हे लपून बसले घरामध्ये. घरातून समाजात मिसळायला तयार झाले नाहीत. त्यावेळी 10 वर्षाची मुक्ताई होती. तिनं ज्ञानेश्वरांना सांगितलं, तुम्ही दार झाकून असे बसलात तरी समाजातलं ते प्रदूषण आहे, समाजाचं जे अज्ञान आहे ते आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून ईश्वरानं आपल्याला जन्म दिला आहे. ताटी ओढा ज्ञानेश्वरा हे जगतारा. आणि मग ज्ञानेश्वर घरातून बाहेर आले आणि मग अगदी अल्पकाळातच ते वावरत असताना काही समाज प्रबोधकांनी त्यांना परत त्रास द्यायला सुरुवात केली की तुम्ही आमच्यात मिसळायचं नाही, शुद्धीपत्र घेऊन या, पैठणला जा. त्याचबरोबर ते म्हणले भक्तिमार्गाने देवळात यायचं नाही, तुम्ही संन्यासाची मुला. असा आणखी परत त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपलं ज्ञान जागं केलं आणि समाजाला उद्बोधक अशी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्या ज्ञानेश्वरीतून संपूर्ण जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला. अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यातूनही भक्तिमार्ग किती श्रेष्ठ आहे आणि हे पण त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या ग्रंथ साधनेनं ज्ञानेश्वर वावरत असतानाच त्यांच्या घरी कुटुंबात काही विधी, धार्मिक विधी, भक्ती करत असताना काही समाजकंटक त्यांच्या घरी यायचे आणि त्यांना प्रबंध करायचे. हे तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही संन्यासाची मुलं. त्याने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले तरी काही लोक जेवायला आली नाहीत समाजातली. स्वर्गातनं पितर आले त्यांचे, जेवले आणि उठून गेले. हा चमत्कार त्यांनी लोकांना दाखवला. त्यावेळी चढवणाऱ्या लोकांना भ्रमिष्ठ अवस्था प्राप्त झाली की एक दैवी शक्ती काहीतरी आहे, म्हणून त्यांचा जन्म असावा, आपण यांना चढवणं बंद करावं असं त्यांना त्यावेळेला वाटलं. त्याच्यानंतर मंदिरात तिकडे जात असताना वेदपूजा काही करत असताना हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे समाजाला ज्ञान देणारे वेद, हे याची वेदपूजा होत असतानाच ते म्हणले तुम्हाला वेद जाणता येतात का? हे वेद तुम्हाला बोलवता येतात का? हा रेडा चाललेला आहे, ह्या रेड्यासारखे तुम्हाला कुठले वेद येतील? मग रेडा हा वेद जाणतो असं ज्ञानेश्वरांनी त्या समाजकंटकांना सांगितलं. त्याच्यात तोडून मी वेद म्हणून बोलवून घेतो, तुम्ही ऐका. आणि त्या रेड्याला तुम्ही बोलवलं, त्या समाजकंटकांच्या पुढं उभा केलं आणि रेडा वेद बोलायला लागला. हा जेव्हा रेडा हा प्राणी वेद बोलतोय, हा दुसरा चमत्कार ज्ञानेश्वरांनी दाखवला समाजकंटकांना. ती बी थोबाडच होती त्यांच्या अज्ञानाची. त्याच्यानंतर पुन्हाही त्याला चिडवा लागले ज्ञानेश्वरांना लोक. त्यावेळी त्याने आणखी काही चमत्कार दाखवले की त्या चमत्कारामध्ये समाजात काही बदल होत नाही असं वाटल्यावर ही 4ही मुलं आपल्या घरातच लपून बसली. आणखी पुन्हा समाजकंटकात खेळ करत असताना आपल्याच घराच्या भिंतीवरची कट्ट्यावर बसले असताना एक 1600 वर्ष तपश्चर्या केलेला योगी, त्याचं नाव आहे चांगदेव, तो आला. तो कसा आला? तपश्चर्या त्यानं केली, तपश्चर्यानं ज्ञानप्राप्ती त्याला झाली. पण त्या ज्ञानाचा उपयोग समाजाला काय झाला? समाजासाठी त्यानं ज्ञान काय दिलं का? जगला 1600 वर्ष तपश्चर्या करून, पण जगण्याचं एक सायन्स त्यानं प्राप्त करून घेतलं होतं की यम स्वर्गातून मृत्यू त्याचा आत्मा काढायला आले, मृत्यू त्याचा व्हायला आले की तो आपला आत्मा तपश्चर्या ध्यानाला बसून योग साधनेनं तो आत्मा कपाळात ठेवायचा आणि तो हृदयात त्याला तो आत्मा नाही मिळाला की यम यायचे आणि जायचं. 100 वर्षातनं एकदाच ते मी असे यायचे. असे 16 वेळा ते आले आणि 16 वेळा गेले. त्या वेळेला त्यानं योग साधनेनं
तो आत्मा कपाळात घालून ठेवला, त्यामुळे तो त्यांना मिळाला नाही, त्यामुळे तो 1600 वर्ष जगला. पुन्हा मग वाघासारखी माणूस बघितला वाघ झडप घालतो, त्याचं ते खाद्य आहे. पण या चांगदेव योग्याला मात्र तो वाघ घाबरत असे. त्या योग्यानं वाघावर बसलं, हातामध्ये हंटर घेतला आणि तो 7 रुपये हंटर घेऊन इकडं आळंदीमध्ये आला. आणि ज्ञानेश्वरांचं हे चवई बालकं बसली होती, तिथं आला. त्यांना म्हणला, फार मोठं तत्त्वज्ञान तुम्ही लोकांना सांगायला आला का? माझ्यापेक्षा फार महान तत्त्वज्ञानी तुम्ही आहात का? ज्ञानेश्वर काही बोलले नाही. बसलेली भिंतच त्याने हात झाड हलवली. ते चमत्कार चांगदेवनं बघितला. आणि मग मुक्ताई म्हणाली चांगदेवाला, तू महान योगी समजतो स्वतःला, भिंत हलवून दाखव. तू तपश्चर्यानं काय मिळवलं ज्ञान, तुझी प्रचिती होती आम्हाला. चांगदेवाला ती भिंत हलवता आली नाही, दाखवता आली नाही. शेवटी चांगदेवानं मुक्ताईचं पाय धरले आणि तू माझी गुरु म्हटली. गुरुशिवाय ज्ञान आघात आहे. 10 वर्षाच्या मुक्ताई ही मुलगी त्या 1600 वर्ष जगलेल्या चांगदेवाची गुरु झाली आणि तो चांगदेव तिचा शिष्य झाला. गुरुशिवाय ज्ञान आघात आहे. त्याला त्या 10 वर्षाच्या मुलगीचं तत्त्वज्ञान पटलं, त्याला त्यासाठी 1600 वर्ष तपश्चर्या करावी. अशी ही महान दैवी शक्ती असणारीच मुलं होती चारी. त्यातल्या मुक्ताबाईचा हा पराक्रम, ज्ञानेश्वरांनी भिंत हलवून दाखवली, रेड्याच्या तोंडून वेद बोलवून दाखवले, हा पराक्रम. आणि मग गैनीनाथ हा नाथपंथातनं आले होते. ज्ञानेश्वरांनी तो संप्रदाय निर्माण केला होता. आणि त्या गैनीनाथ हे ज्ञानदेवाचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांचे गुरु. गैनीनाथ यांना निवृत्तीनाथांनी गुरु केलं आणि ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं आणि पुढं सोपाननं ज्ञानेश्वरांना गुरु केलं. ही गुरुमालिका या ठिकाणी स्पष्ट झाली. या ज्ञानेश्वरांच्या पराक्रमातून सामाजिक बोध आणि सामाजिक प्रबोधन घेत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन त्यातला काय सांगतो की समाजामध्ये या कलियुगात ज्ञानी माणसांच्या शुद्ध विचाराला खतपाणी घालून ते विचार पुढं नेण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि त्या विचारांना या कलियुगात स्थान मोठं दिलं पाहिजे. म्हणजे या पुढच्या पिढीला कुटुंबामध्ये एक भक्तिमार्गाचा, देव या संकल्पनेचा वैज्ञानिक दृष्टिकोन कळेल. भक्ती ही किती श्रेष्ठ असते आणि त्या भक्तीनं कसं मुक्त होता येतं आणि संकटातले किती मोठे संसारातले प्रॉब्लेम आणि संकट कशी पळून जातात, यातून आपल्याला ते समजावता आलं पाहिजे. म्हणून हा ज्ञानेश्वरांचा अध्याय मी आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला. एका शब्दात आपल्याला सांगता येईल या अध्यायातून की चांगदेवानी हा पराक्रम बघितल्यानंतर मुक्ताईला जसं गुरुत्व स्वीकारलं, तसं रेड्याकडून वेद बोलले होते. त्या आनंदित रेडा मृत्यू पावला. तिथं ज्ञानेश्वरांनी त्याला मसोबाचं देवालय म्हणून पूजा करण्यासाठी आणि त्याला देवाच्या स्थानात मसोबा नावानं ओळखायला अध्यात्मात आलं. मसोबा म्हणजे तो वेद बोललेला रेडा. हे कलियुगात आपल्या माणसाला कळलं पाहिजे, पण ज्ञानेश्वर वाचला तर कळणार ना. म्हणून थोडं वाचनही प्राचीन ग्रंथांचं होणं गरजेचं आहे. म्हणून मी हे संदर्भ आपल्याला दिलेले आहे. आता एका शब्दात ज्ञानेश्वरांच्यावर बोलणारी खूप माणसं आहेत, प्रवचन करणारी खूप माणसं आहेत, कीर्तन करणारी खूप माणसं आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते सांगतात, कथांचा बोध देतात. पण तात्पर्य कथेतलं घेऊन जीवनामध्ये जीवनानंद आणि जीवन रस भक्तीचा कसा घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून हा सांगण्याचा प्रयास. एका वाक्यात आपल्याला ज्ञानेश्वरी सांगता येईल. निवृत्ती म्हणजे वृत्ती शुद्ध असणे. वृत्ती चांगली झाली की षडरिपू नियंत्रित झाले. षडरिपू नियंत्रित झाले, मत्सर गेला, सगळे षडरिपू पळून गेले, काम क्रोध लोभ मद मत्सर, आणि ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे ज्ञानेश्वर, म्हणून ज्ञानेश्वर जन्माला आला. मग ज्ञानाची प्राप्ती आली की सर्व भाव समभाव, हे विश्वची माझे घर, हे कळायला लागतं. दुजाभाव राहत नाही, मतभेद राहत नाही, धर्मपंथभेद दूर जातात आणि मग माणूस स्वतः जगतो आणि दुसऱ्यालाही माणूस योगदानाला प्रवृत्त होतो. त्याच्या डोक्यावरचा कली निघून जातो.
म्हणून ज्ञानेश्वर. मग ज्ञान झालं की संसार आपण करतो, त्यावेळी शंकर पार्वतीच्या रूपात नवरा बायको म्हणून नांदतो. त्यावेळी संसार हा अत्यंत आपले पूर्वजही करत आले, आम्ही करत आलो, सुईदोरा आहे. पण ही संसाररूपी चादर शिवण्याचं काम सुईदोरा म्हणून आपल्याला करत असताना अनेक वेदना आहे, संकट आहे, ती दूर करण्यासाठी भक्तिमार्ग अवलंबला तर ती संकटं आपोआप दूर पळतात. देव आपल्याबरोबर राहतो आणि आपलं जीवन दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही असं तयार झालं की दुसऱ्याकडूनही आपल्याला मदत होते आणि एक माणुसकी आणि मानवता तयार होते आणि जीवनाचा आनंद, जीवनानंद घेता येतो. म्हणजेच जगणं सोपं होतं. म्हणून सोपान हा तिसरा मुलगा हे तत्त्वज्ञान सांगून यासाठी जन्माला आला होता.